आता समोर आले आहे। सरकारने तातडीने मीटिंग घेऊन सोन्याला नेमकं दसऱ्याला काय भाव द्यायचा, 10 ग्रॅम सोनं किती रुपयांनी ग्राहकांना द्यायचं, वाढवायचं का दसऱ्यानिमित्त सोनं कमी करायचं, याबद्दल महत्त्वाचा निर्णय आज सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। याबद्दल सर्व सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आता दसऱ्यानिमित्त म्हणावं लागेल। आता बातम्या देखील पसरू लागल्या आहेत। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी देखील पाहिली आहे। दसऱ्यानिमित्त आता सोनं प्रचंड प्रमाणात तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळणार। आत्ताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कॅबिनेट बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय सोन्याबद्दल आता घेण्यात आलाय। सगळीकडे बातम्या देखील पसरू लागल्या आहेत की दसऱ्याला सोनं प्रचंड प्रमाणात खाली येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करणार असाल किंवा आधी घेऊन ठेवलं असेल आणि ते विकणार असाल तर या दोघांसाठी आनंदाची बातमी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। कारण सोनं आता प्रचंड प्रमाणात दसऱ्याच्या निमित्ताने खाली आल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार। सोनं खरेदी करण्यासाठी सध्याला त्या ठिकाणी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। कारण सध्याला आता गर्दी तुम्ही सोनाराच्या दुकानात अजिबात करू नका। कारण येत्या 24 तासात अजून त्या ठिकाणी सोनं प्रचंड प्रमाणात तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे। कारण मोदी साहेबांची आत्ताच बैठक पार पडल्या, त्यामुळे देशात नवीन सोने करार त्या ठिकाणी लागू होणार आहे। लोक आता जर सोनं घेतली तुम्ही सध्याला तर भयंकर मोठं तुमची फसवणूक त्या ठिकाणी आता होऊ शकते। कारण हजारो रुपयांचा तुम्हाला तोटा होऊ शकतो। कारण आत्ताच बैठक त्या ठिकाणी झाली आहे, त्यामुळे 24 तासानंतर खरा भाव तुम्हाला सोन्याचा कळणार आहे। बातम्या देखील पसरू लागलेत की सोनं प्रचंड प्रमाणात तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने आता खाली येणार आहे। त्यामुळे आता दसऱ्याला किती रुपयांनी तर तुम्हाला सोनं 10 ग्रॅम मिळणार आहे। सोनं दसऱ्याला 24 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आलाय याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आता खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। सरकारने नवीन सोने धोरण त्या ठिकाणी लागू केल्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ येत्या 24 तासांच्या आतमध्येच तुम्हाला पाहायला आता मिळणार आहे। गडबड करू नका, थोडं थांबा, तुम्हाला सोनं प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळणार आहे। सगळीकडे बातम्या देखील पसरू लागल्या आहेत की तुम्ही आता सुरुवातीला व्हिडिओच्या पाहिले सुद्धा आहे की सोनं प्रचंड प्रमाणात दसऱ्याच्या निमित्त दिवाळीच्या आधी त्या ठिकाणी स्वस्त झाल्याची बातमी तुम्ही आत्ताच पाहिल्या। दसऱ्याला भयंकर प्रमाणात सोनं खाली येणार असून सोन्याच्या भावात असा काय बदल झालाय की ज्यामुळे आता दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळते। परंतु नागरिकांनो, ग्राहकांनो, सोनं सध्याला खरेदी करू नका, अन्यथा तुमचा तोटा होऊ शकतो। मग आता दसऱ्याच्या निमित्ताने किती सोनं खाली येऊ शकतं बघा या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। कारण आत्ताच कॅबिनेट बैठक पार पडली आणि सरकारच्या माध्यमातून सोन्याविषयी नवीन धोरण त्या ठिकाणी लागू करण्यात आले, ज्यामुळे ग्राहकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आता असणार आहे। त्यामुळे तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं घ्यायचं जर तुमचा विचार चालू असेल किंवा घरात एखादं लग्न कार्य असेल म्हणून सोनं खरेदी करून ठेवायचा विचार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। कारण की आज त्या ठिकाणी दुपारपासूनच त्या ठिकाणी दिसायला सुरुवात झाल्या। आता सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आता त्या ठिकाणी जोर वाढू लागलाय। परंतु ही मोठी चूक तुम्ही अजिबात करू नका। कारण याच्यापेक्षा जास्त सोनं उद्या उतरणार आहे आणि परवा दिवशी याच्यापेक्षा जास्त उतरणार आहे आणि यापेक्षा जास्त सोनं तुम्हाला दसऱ्याला उतरल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे गडबड करू नका असं तज्ञांच्या माहितीनुसार सांगण्यात आलंय। कारण की आज दुपारपासून त्या ठिकाणी गर्दी वाढायला सुरुवात होणार आहे। आता त्यामुळे आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। आजची माहिती तुमचे लाखो रुपये आता बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा देखील आता मिळू शकते। आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या दसऱ्याला सोनं खरेदी करणं तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरणार आहे का घाईघाईत जर तुम्ही घेतला निर्णय तर तुमचा लाखो रुपयांचा तोटा देखील आता होऊ शकतो। मग सोन्याचे भाव हे किती रुपयांनी तुम्हाला घसरलेले पाहायला मिळणार, दसऱ्याला सोनं काय भावात तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने आता सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे का, याबद्दल सरकारच्या माध्यमातून तुम्हाला थांबायला सांगितले का नेमकं आत्ताच खरेदी करायला सांगितले, तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। सोनं खरेदीदारांसाठी ही मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी असल्याचं मानलं जातंय। कारण जुनं सोनं मोडायचं की थांबायचं याबद्दल आता सर्वांच्याच मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय। सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। आतापर्यंत फक्त सोनं स्वस्त होणार म्हणले जात होतं, परंतु आता त्या ठिकाणी सोने धोरण लागू झालंय। म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोन्याविषयी महत्त्वाचे 5 ते 6 निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेत। त्यामुळे आता आज आपण आजचे भाव नेमकं
या ठिकाणी काय असणार आहेत, दसऱ्यापर्यंत सोन्याची नेमकी दिशा इथून पुढे काय असणार आहे, याचं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। दसऱ्याला काय असेल सोन्याचा भाव याविषयी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आल्या, अधिकृत माहिती समोर आल्या। आतापर्यंत फक्त अफवा पसरली होती, सोने स्वस्त होणार, सोनं स्वस्त होणार, परंतु ही माहिती सरकारच्या माध्यमातून एक नवीन सोने धोरण लागू केले, त्यांच्या माध्यमातून आता ही माहिती आल्याचं आता पाहायला मिळतंय, ज्यामुळे सोन्याच्या बाजारात इतिहासातील सगळ्यात मोठी उलथापालथ त्या ठिकाणी झाल्याची तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सोन्याच्या भावात असा काय बदल होतोय की ज्यामुळे आज दुपारपासूनच प्रचंड गर्दी सोनं खरेदी करण्यासाठी पाहायला मिळते। परंतु तुम्ही ही चूक करू नका, कारण आता जर तुम्ही सोनं घेतलं आणि दसऱ्याच्या निमित्ताने यापेक्षा पण सोनं जर त्या ठिकाणी स्वस्त झालं तर तुमचा त्या ठिकाणी भला मोठा तोटा होऊ शकतो। मग सरकारने नेमके आता दसऱ्याच्या निमित्ताने किती रुपयांनी सोनं खाली आणायचं असं ठरवले हे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। ग्राहकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आता दसऱ्याच्या निमित्ताने असणार आहे, कारण सरकारने नवीन सोने धोरण त्या ठिकाणी लागू केले, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात सोनं तुम्हाला घसरल्याचं पाहायला मिळाले। आता बघा, आज जो सोन्याचा भाव आहे तर तो पाहून लोकांच्या अक्षरशः डोळे फिरत आहेत, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सध्याला सोनं गेल्याचं पाहायला मिळते। आज प्रत्येक ठिकाणी सोन्याचा चर्चेचा विषय, सोनं जर किती रुपयाला म्हणलं तर प्रत्येकाच्या अंगावर काटे येऊ लागले आहेत। पण त्यातच एक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय आणि त्याबरोबरच अमेरिकेतून देखील एक आनंदाची बातमी समोर आल्या। या दोन्ही घटना, या दोन्ही आता कारणीभूत ठरणार आहेत, ते म्हणजे आता त्या ठिकाणी घसरण पाहायला मिळणार आहे। सध्यापासूनच त्या ठिकाणी बातमी पसरल्या मोदींनी निर्णय घेतल्या दुकानामध्ये आता 2000 रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सोन्याच्या बाबतीत एक मोठी सुवर्ण संधी ग्राहकांना असणार आहे। टप्प्याटप्प्याने तुम्हाला समजावून सांगणार आहे, तुम्हाला लॉंग टर्म साठी सोनं घ्यायचं किंवा मुहूर्तावर त्या ठिकाणी दसऱ्याच्या मुहूर्त घ्यायचं असेल, म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर, दिवाळीच्या मुहूर्तावर जर सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ हातात धरून मोबाईल पाहत राहायचा आहे। आता आजचा दर काय आहे तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्यानंतर दसऱ्यापर्यंत आता सोन्याची दिशा काय असणार आहे। आता पहा, लोक आता दुकानामध्ये गर्दी करू लागलेत, परंतु आता तुम्ही जाम फसणार आहे, कारण आता सोनं खरेदी केला तर दसऱ्याला तुमचा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी फुगा होऊ शकतो, त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो। कारण आता सोनं स्वस्त आहे म्हणून त्या ठिकाणी लगेच घेऊ नका, कारण यापेक्षा पण जास्त सोनं तुम्हाला दसऱ्यानिमित्त इतक्या 10 ग्रॅमला सोनं खाली येऊ शकतं असं या ठिकाणी सांगण्यात आले। मग सगळ्यात आधी चांदी जर पाहायला गेलं तर चांदीचा आजचा दर उच्चांकी पातळीवर स्थिर आहे। गेल्या आठवड्याभरात जर आपण ते पाहायला गेलं तर सोन्याच्या दरात थोडी नरमाई किंवा स्थिरता दिसून आल्या, पण चांदी ही प्रचंड प्रमाणे वाढत असल्याचं पाहायला मिळालं। आता पहा, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं दसऱ्यावर याचा इफेक्ट काय असणार आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी होणार आहे, दसऱ्यापर्यंत सोन्याचे भाव काय असणार आहे, दसऱ्यापर्यंत सोन्याची दिशा कशाप्रमाणे तुम्हाला दिसून येईल, आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। सोन्याला सोने खरेदी करण्यासाठी म्हणजेच दसऱ्याला जे असतं तर ते सोनं मुहूर्तावर खरेदी करायचं असतं, ते खरेदी करण्यामागे आता लोकांची गुंतवणूक त्या ठिकाणी वाढणार आहे। मग सोनं किती रुपयांनी दसऱ्याला खाली येणार आहे याबद्दल सरकारने 5 कोणते निर्णय लागू केलेत तुम्ही आता बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी दसऱ्याच्या आनंदाच्या मुहूर्तावर तुम्हाला माहित आहे शमीच्या पानाच्या रूपात सोनं लुटतो, म्हणजे समृद्धीची देवदानना सगळेजण करतात, पण या दिवशी सोनं खरेदी करणं सगळ्यांसाठी शुभ मानलं जातं आणि भरभराटीचं लक्षण मानलं जातं। पण आजकाल सगळीकडे चर्चा उठल्या, सोनं आवाक्याच्या बाहेर आहे। त्याच सरकारने विचार केला की सोनं आवाक्याच्या बाहेर गेले, त्यामुळे बाहेरच्या देशातून सोनं मागू, पण त्या ठिकाणी ग्राहकांना सोनं आता दसऱ्यानिमित्त कसल्याही परिस्थितीत आता सोनं स्वस्त देऊ असं सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलाय। सोनं त्या ठिकाणी सध्याचा दर जर पाहायला गेला तर आज 1,15,000 रुपयांच्या वरती गेले, परंतु मोदी साहेबांनी आता सोन्याविषयी नवी धोरण लागू केलं। ही जेव्हा बातमी बाजारपेठेत पसरली तेव्हा अचानक एकदमच 2 मिनिटांच्या आतमध्ये आता 2,000 रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। एक आनंदाची बातमी आहे, कारण नरेंद्र मोदी साहेब यांनी बिहारमध्ये एक मोठी घोषणा केली होती की त्या ठिकाणी आता दसऱ्यानिमित्त सोनं प्रचंड प्रमाणात आता स्वस्त केलं जाणार आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का स्वस्त केलं जाणार आहे, बघा, जीएसटी सोन्यावरची आता प्रचंड प्रमाणात कमी केल्या, 12% आणि 28% जीएसटी कमी केल्यामुळे तुम्हाला इतक्या रुपयांनी सोनं आता तुम्हाला दसऱ्याला खाली आल्याचं पाहायला मिळतं।
सोनं सोडा, अगदी खाण्यापिण्याच्या पदार्थ सुद्धा सर्व काही त्या ठिकाणी स्वस्त आता होणार आहे। त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा आनंदाचा निर्णय या ठिकाणी लागू केल्याने ग्राहक आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। मग दसऱ्यानंतर लग्न सराई त्या ठिकाणी हंगाम सुरू होतो। मग दिवाळीला किती सोनं स्वस्त होणार आहे, का तुम्हाला दसऱ्याला सोनं घ्यायचं आहे, का त्या ठिकाणी आता घ्यायचं आहे, हे तुम्हाला आता या ठिकाणी सरकारने सांगितले। पहा, सगळ्यात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी मानला गेला आहे, कारण जीएसटी कमी केल्यामुळे सोन्याचे दर दिवाळीपर्यंत दसऱ्यापर्यंत अति प्रमाणात त्या ठिकाणी खाली येऊ शकतात। आता जर तुम्हाला दसऱ्याला सोनं घेतलं आणि दिवाळीला जर सोनं स्वस्त झालं तर तुमचा तोटा होऊ शकतो। त्यामुळे सरकारने सांगितले की दिवाळीला कितीपर्यंत सोनं खाली येऊ शकतं, दसऱ्याला सोनं कितीपर्यंत खाली येऊ शकतं, कारण आता अमेरिकेतील जे फेडरल बँक आहे तिथे एक घटना घडली। नरेंद्र मोदी यांनी काही विशेष त्या ठिकाणी निर्णय घेतलेत आणि सोने धोरण त्या ठिकाणी तातडीने लागू केलेत। मग आता कशा प्रकारे सुवर्ण संधी तुम्हाला असणार आहे आणि काय भावात तुम्हाला दसऱ्यानिमित्त सोनं मिळणार आहे। आता काय होतं, याच काळामध्ये खरीप पिकाची कापणी होऊन शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसाच पैसा येत असतो। कारण काय होतं, आता सगळ्यात महत्त्वाचं, आता त्या ठिकाणी सोयाबीन असेल, इतर पिके असेल, याचे पैसे शेतकऱ्यांना येऊ लागलेत। मग शेतकरी राज्यात सोन्याला त्या ठिकाणी किंमत जास्त देतो, त्यामुळे काय करतात, सोनं खरेदी करून शेतकरी ठेवत असतात। आता मागच्या जर वर्षाचा 5 वर्षाचा डेटा काढला तर 5 वर्षे जर आपण माहिती घेतली तर सगळ्यात जास्त शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी सोनं खरेदी करण्याची शक्ती वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता दसऱ्याच्या आधी 10 ते 15 ते 20 दिवस आधीमध्ये सोन्याची मागणी जी आहे तर ती 20 ते 25% कायम दरवर्षी वाढल्याचं पाहायला मिळतंय। आता या वर्षी सुद्धा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी मागणी वाढणार आहे, कारण या वर्षीचं वातावरण पूर्णपणे वेगळं असणार आहे। मग आता पहा, सोन्याचे दर काय आहेत, सोन्याचे जे भाव आहेत तर त्याची चावी आता आपल्या देशातील नरेंद्र मोदी साहेबांनी आता खोलल्याचं पाहायला मिळतंय। अमेरिकेत त्या ठिकाणी महत्त्वाचे संबंध आता चांगले करून अमेरिकेची एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे तर ती फेडरल रिझर्व्ह बँक आणि आपली आता भारताची रिझर्व्ह बँक या सगळ्यात मोठ्या बँक आहेत। तशी अमेरिकेमध्ये एक फेडरल रिझर्व्ह बँक आहे आणि आता भारतामध्ये रिझर्व्ह बँक आहे, यांच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। त्यामुळे सोन्याचे दर आता प्रचंड प्रमाणात तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कशा प्रकारे सोनं तुम्हाला कधी घेऊन ठेवायचं आहे आणि नेमका दिवाळीपर्यंत सोनं किती असणार आहे, दसऱ्यानिमित्त सोनं किती असणार आहे, हे तुम्हाला आता या ठिकाणी आता अंदाज सांगणार आहे। बघा, सोन्याचा भाव जवळपास उच्चांकाच्या जवळ आलाय, त्यामुळे तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही तुमचा आर्थिक सल्लागाराचा तुम्हाला त्या ठिकाणी सल्ला घ्यायचा आहे। कारण काय होतंय, त्या ठिकाणी सोनं अचानक वाढतंय, एकदम कमी होतंय। सरकारने सांगितलंय की सध्याला सोन्याचा विचार केला तर 1,15,000 आहे, थोडं उतरलंय, 1,13,000 पर्यंत आलंय। परंतु दसऱ्याच्या निमित्ताने हे सोनं त्या ठिकाणी काही सोनारांचा अंदाज आहे की त्या ठिकाणी दसऱ्याला सोनं 1,20,000 पर्यंत जाऊ शकतं। काही सोनारांचा अंदाज आहे 90,000 रुपये पर्यंत खाली येऊ शकतं। तसेच दिवाळीपर्यंत काही जणांचा अंदाज आहे सोनं त्या ठिकाणी 1,40,000 पर्यंत जाऊ शकतं। काही सोनार म्हणतात अमेरिकेचं नाही, आपलं संबंध चांगला आहे, त्यामुळे सोनं कदाचित त्या ठिकाणी 80,000 रुपये पर्यंत सुद्धा येऊ शकतं। मग सरकारने काय निर्णय घेतलाय बघा, या ठिकाणी असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। तो अंदाज म्हणजे सोनं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सोनं खरेदीदारांसाठी दसऱ्याला त्या ठिकाणी आता ओढ वाढणार आहे। दसऱ्याला मुहूर्तावर सोनं खरेदी करतात, त्या ठिकाणी दिवाळीला खरेदी करतात आणि त्यामुळे सोनं त्या टायमाला वाढण्याची शक्यता आहे। दसऱ्याला सोनं त्या ठिकाणी स्वस्त होऊ शकतं जर अमेरिकेचे आणि आपले संबंध चांगले झाले तर होऊ शकतं, कारण अमेरिकेचं आणि आपलं भारताचं पूर्णपणे फिसकटलेलं वातावरण आहे। जर कदाचित जर त्या ठिकाणी सोनं त्या ठिकाणी खाली जर 80,000 रुपये पर्यंत यायचं ठरवलं तर अमेरिकेचे आणि आपले संबंध चांगले व्हायला पाहिजे तर सोनं दसऱ्यानिमित्त 80,000 रुपये पर्यंत खाली येऊ शकतं। मग आता तुम्ही सोनं खरेदी करायचं का त्या ठिकाणी असंच त्या ठिकाणी थांबायचं, तर यासाठी तुम्हाला थोडं थांबायला सांगितलंय, कारण अमेरिकेचं संबंध जर चांगले झाले तर त्या ठिकाणी सोनं खाली सुद्धा येऊ शकतं। त्यामुळे तुम्हाला थांबायला आता सांगितलंय, गडबड करू नका, अन्यथा लाखो रुपयांचा तोटा होऊ शकतो। तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर अनुभवी सोनार असतात, ज्यांचं वय 70-80 वर्ष सोनार असतात, तर त्यांना एकदा विचारा आणि मग सोन्याची खरेदी करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।